पोलीस शोधत असलेल्या खोक्या भोसले सोबत TV9 ने एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे। मित्राच्या पत्नीची छेड काढल्यानं बॅटनं मारहाण केली होती असं खोक्या भोसलेनं व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय। कारखान्याचे पैसे मिळाल्यानं इन्स्टावर रील्स बनवल्याचंही खोक्यानं म्हटलंय। 200 सोडा एकही हरिण मारलं नाही असंही खोक्याचं म्हणणं आहे। किंवा आपण एखाद्या लग्नामध्ये पैसे वावळून टाकतो देतो, मग त्याला माझं म्हणायचं का आपण? पैसे उधळणं म्हणजे माझ्या एका मित्राच्या कार्यक्रमात होतं, मला थोडंसं वाटलं मी 1000 रुपये अशी दिले सोडून वर, त्याला कसला माझं म्हणायचं साहेब? ते एक आनंदाचा क्षण होता ना। बरं माझे पैसे मी उधळणार आहे ना, मी कमवले माझ्या कष्टाने म्हणल्यानंतर मी उधळणार आहे ना। आणि 1000 रुपयाचं उधळणं चुकीचं असेल तर ठीक आहे, काढा इंस्टाग्राम फेसबुक, तुम्ही त्याच्यावर किती करोड रुपये लोक उधळतात ते पहा ना। कुणी बायावर उधळतंय, कुणी कशावर उधळतंय हे पहा ना तुम्ही। मी तर माझ्या मित्रासाठी एक एन्जॉय म्हणून उधळलेलं माणसं असं केलंय ना। मी एक छोटा कुटुंबातला माणूस आहे, मला कारखान्याचे पैसे आलते, मी म्हणलं आपलं चला आपलं बनवून घ्या एखादा व्हिडिओ, आहेत पैसे आपल्याकडं, याच्यामध्ये कसला माज आणि याच्यामध्ये कसलं काय आहे साहेब? कारखान्याचे पैसे आलेले मला, मी त्याचं थोडंसं बनावं म्हणलं घरी बसल्या बसल्या आपला व्हिडिओ। ज्यावेळेस मला कळलं की तिथं हाणामारी झाली, त्यावेळेस माझ्या पुतण्याला हॉस्पिटल न नेता मी ह्या ढाकणे कुटुंबाला स्वतः हॉस्पिटल नेलं आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या कुटुंबाला न नेता मी त्या मुलाला नेलंय। माझ्या सख्या पुतणी संग त्या माणसाने छेड काढली, तरीही मी ती विषय सोडून ढाकणेला दिलीप ढाकणे यांचा मुलगा यांना मी माझ्या गाडीमध्ये टाकून नेलं। नसेल तर त्या हॉस्पिटलचे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा साहेब। 200 हरणं मारणं जोक समजता सांगता बरं, सांगता का जोक आहे का? 200 हरणं मारणं म्हणजे मी माणूस आहे ना। हरण शिकार मी कशाला त्यांना लागू? मला एवढा वेळ कुठे येते हरण शिकार डुक्कर धरायला? मी माझ्या कामात, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी माझ्या दिवसभर कामात असतो, मला ह्या गोष्टीला वेळ द्यायलाच नाहीये ना। माझा वाढदिवस 2021 ऑडिओ कवाचा आहे? 2021 सालीचा ऑडिओ आहे। त्याच्यानंतर मला अण्णाने अजून शुभेच्छा दिली नाही, कारण की मी एका गोष्टीत चुकलो होतो। माझ्यावरती मी डोंगर किनल्या एका गोष्टीत सोबत गेलो मित्राच्या, त्यावेळेस स्वतः सुरेश अण्णाने माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला होता। त्यानंतर बसणं अण्णाने मला आतापर्यंत शुभेच्छा दिलेल्या नाहीत। हा 2021 ऑडिओ आहे, त्याची क्लिप चेक करा आणि तुम्ही तारीख बघा ना, ते जे इंस्टाला सोडलेला असेल फेसबुकला असेल ते तारीख चेक करा, आजचा कालचा आहे का? आता माझी दहशत कशी आहे? माझी दहशत अन्याय जिथं करीन तिथं दहशत आहे, अशा गरीबावर दहशत नाहीये। मी कधी कुणावर गरीबावर अन्याय केलेला नाहीये।